नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गणित सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण काम, काळ, वेग, रेल्वे या प्रकरणातील रेल्वेवरील भाग क्रमांक 3 पाहणार आहोत. यापूर्वी आपण रेल्वेचे टोटल 12 टाईप पाहिलेले आहे. आज आपण 12 पासून पुढे नवीन 6 टाईप पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जे आहेत रोज संध्याकाळी 8:30 वाजता आपल्या चॅनलवरती नियमित अपलोड केले जातात. चला तर मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करू. बघा, टाईप क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 1. एक गाडी 60 किमी प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात कापते. तेच अंतर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग कितीने वाढवावा लागेल? या पद्धतीचा हा प्रश्न आहे. मग आपल्याला ताशी गाडीचा वेग किती आहे? 60 किमी. ती चालली किती एकूण? तर 5 तास चालली. म्हणल्यानंतर 5 सक 30 म्हणजे ती टोटल अंतर कापला असणार तिनं 300 किलोमीटर. किती अंतर कापला असणार आहे? 300 किलोमीटर. आपल्याला किती तासात कापायचे ते नंतर 4 तासामध्ये कापायचे, बरोबर आहे. म्हणून भागिले 4. 4 एक 4, 4 सत 28, बाकी उरले 2, 4 पंच 20. म्हणजे नंतर तिला ताशी 75 किमी वेग लागणार आहे. परंतु आपल्याला काय विचारलं आहे? फक्त ताशी कितीने वाढवावं लागेल. मग सुरुवातीचा वेग किती होता तिचा? 60 किमी आणि नंतर किती झाला असेल तर मग 75 किमी, बरोबर आहे. म्हणून 75 - 60 बरोबर 15. म्हणजे किती किलोमीटरनं वेग वाढवावा लागणार आहे? तर 15 किमी प्रति तासनं वेग वाढवावा लागणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. प्रश्न समजला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. आपण याच टाईपवरती आधारित दुसरा प्रश्न बघू. बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, टाईप क्रमांक 13च आहेत. एक गाडी ताशी 80 किमी प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 10 तासात कापते. तेच अंतर 8 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग कितीने वाढवावा लागेल? आपल्याला पहिले एकूण अंतर काढून घ्यायचे. एकूण अंतर काढायचं कसं? मग बघा, 80 किमी चालली, किती तास चालली? तर 10 तास चालली. म्हणजे टोटल अंतर असणार आहे ते 800 किमी, बरोबर. किती तासात कापायचे? 8 तासात कापायचे. म्हणजे 800 भागिले 8. 8 एक 8, 8 10 80 आणि हा एक 0. म्हणजे 100 किमी प्रति तासानं आपल्याला काय करावं लागणार? ती गाडी चालवावी लागणार आहे. जर आपल्याला ते अंतर किती तासामध्ये कापायचे तर 8 तासामध्ये कापायचे. मग पूर्वीचा वेग किती होता? तर 60 आणि नंतर किती करावा लागला? तर 100 करावा लागला. म्हणजे 20 किलोमीटर प्रति तासनं आपल्याला काय करावं लागला? तो वेग वाढवावा लागला. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. चला, हा पण प्रश्न समजला असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करून घ्या. चला, तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघू. बघा, पुढचा प्रश्न आहे टाईप क्रमांक 14. एक रेल्वे 20 मीटर पर सेकंद वेगाने गेल्यास त्याच दिशेने 5 मीटर पर सेकंद वेगाने धावणाऱ्या एका व्यक्तीला 30 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती? मग सूत्र काय असेल आपलं? अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. मग अंतर म्हणजे काय? तर अंतर म्हणजेच लांबी, तीच काढायची. मग बघा, 20 मीटर आणि 5 मीटर, पण हे एकाच दिशेने जात आहे. एका दिशेने जर जात असेल तर आपण वेगाची नेहमी वजाबाकी करतो. म्हणजे 20 वजा 5 कंसामध्ये गुणिला वेळ. वेळ येतं 30 सेकंद, बरोबर. मग हे झालं यांची वजाबाकी 15. 15 गुणिला 30, 15 त्रिक 45 आणि हा एक 0, बरोबर. किती झाले मग? 450 मीटर लांबीची काय असणार आहे? ती रेल्वे गाडी असणार आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. जर तुम्हाला टाईप क्रमांक 14 व्यवस्थित समजला असेल तर टाईप क्रमांक 14 मधील हे जे दुसरं उदाहरण आहे तुम्ही सोडवायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं आहे यापैकी याचं उत्तर काय आहे म्हणून. तर तोपर्यंत मी पुढचा प्रश्न घेतो. पुढचा आहे टाईप क्रमांक 15. बघा, टाईप क्रमांक 15 मध्ये काय? तर प्रश्न क्रमांक 1 बघून घेऊ आपण. एक रेल्वे 30 मीटर पर सेकंद वेगाने गेल्यास विरुद्ध दिशेने 10 मीटर पर सेकंद वेगाने धावणाऱ्या व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती?
बरोबर. मग आपलं सूत्र तेच असणार आहे, कोणतं? अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. अंतर काढायचं आहे आपल्याला. इथं बघा आपल्याला 2 वेग दिले पण विरुद्ध दिशेने, म्हणजे वेगाची बेरीज होणार. म्हणजे 30 अधिक 10 गुणिला 20. 30 अधिक 10 40 आणि गुणिला 20 जर केला 4 दुणे 8 आणि हे 2 शून्य ठेवून दिले तर ती 800 मीटरची काय असणार आहे? ती रेल्वे गाडी असणार आहे. हे ते लक्षात ठेवायचं आहे. चला तर मग आपण नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला टाईप क्रमांक 15 वरतीचे. पुढचा प्रश्न जो आहे आपला टाईप क्रमांक 15 वरतीच आधारित आहेत. हा प्रश्न तुम्ही सोडून मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. जसं आपण याच्या पहिलेचा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीनं हाही प्रश्न सोडून मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जरा मग तोपर्यंत पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न येत आता, एक रेल्वे एक समान वेगाने जात असून ती 400 मीटर व 300 मीटर लांबीच्या पुलाला अनुक्रमे 25 सेकंद व 20 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा वेग किती? तर त्या रेल्वेचा वेग किती? या पद्धतीचा आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. आता हा थोडासा टाईप वेगळा आहे, कारण एकच पूल आहे आणि गाडी एकच आहे, पण पूल किती आहेत? पूल 2 आहेत, म्हणून आपल्याला यांची बेरीज करता येणार नाही. तर मग अशा ज्या वेळेसला 2 पुलं असतील त्यावेळेसला यांची वजाबाकी करून घ्यायची पुलाच्या लांबीची. बघा 400 मायनस 350 आणि छेदामध्ये जो वेग आहे त्या वेगाची पण काय करायची? तर वजाबाकी करून घ्यायची. म्हणजे 25 मायनस 20 क्रिया करून घेऊ. बघा 50 मायनस छेदामध्ये 5 आणि ही झाली आपली किलोमीटर प्रति सेकंद. बरोबर आहे, किलोमीटर प्रति सेकंद आहे का? तर सॉरी, हे मीटर पर सेकंद झाला. हा स्पीड काय झाला? 5 1 5, म्हणजे ती 10 मीटर पर सेकंद जाईल. पण आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये उत्तर विचारलेले नाही आहेत, म्हणून आपल्याला किलोमीटर प्रति तासामध्ये करताना काय करावं लागेल याला? तर मग याला गुणावं लागणार आहेत आपल्याला 18 छेदामध्ये 5 मग 5 1 5, 5 दुणे 10 आणि 18 दुणे 36, म्हणजे 36 किलोमीटर प्रति तास त्या रेल्वेचा काय असणार आहे? तर वेग असणार आहे. हे बघा पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. जर तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजला नसेल तर मी पुन्हा एकदा पुढचा प्रश्न घेतोय. टाईप क्रमांक 16 वरती आधारित आपल्याकडे दुसराही प्रश्न आहे. बघा याच्यामध्ये पण काय करायचं आहे? बघा एक रेल्वे एक समान वेगाने जात असून ती 300 मीटर व 240 मीटर लांबीच्या पुलाला. आता 2 पुलं आहे म्हणून काय करायचं? जे पुलाचे माप आहे त्यांची वजाबाकी करून घ्यायची. म्हणजे 300 मायनस 240 भागीला यांची दोघांची वेग जो दिलेला आहे वेळाची पण वजाबाकी करून घ्यायची. तर 21 मायनस 18 या क्रिया करून यांची वजाबाकी केली 60 आली आणि यांची वजाबाकी केली तर किती येणार आहे? तर यांची वजाबाकी येणार आहे 3. 3 1 3, 3 दुणे 6, 3 1 3, 3 दुणे 6 आणि 20 मीटर पर सेकंद वेग होता. पण वेग आपल्या किलोमीटर प्रति तासामध्ये दिसतोय, म्हणून गुणाकारामध्ये याला काय ठेवायचं आहे? तर 18 छेदामध्ये 5 ठेवायचं आहे. 5 1 5, 5 चोक 20 आणि 18 1 18, 18 2 36 यांचा दोघांचा गुणाकार करून घ्या. 18 2 36, 18 1 18 2 36, 18 3 54 आणि 18 चोक 72, म्हणजे 72 किलोमीटर प्रति तास त्या गाडीचा काय असणार आहे? तर वेग असणार आहे. इथं लक्षात ठेवा. जर तुम्हाला प्रश्न क्रमांक टाईप क्रमांक 14 व्यवस्थित समजला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघू. तर टाईप क्रमांक आहेत 17. टाईप क्रमांक काय आहेत आता? टाईप क्रमांक आहे 17. तर प्रश्न आहेत बघा, एक रेल्वे 50 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 14 सेकंदात ओलांडते व त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते तर रेल्वेचा वेग किती? आता इथं पण काय आहेत? 2 आपल्याला वेळ दिलेले आहेत आणि काय व्यक्तीला लांबी नसते. बरोबर आहे, म्हणून काय करायचे आहेत? अंशामध्ये ठेवायचे आहेत मीटर लांबी 50 भागिले दोघांची वजाबाकी. बरोबर आहे, दोन्ही वेळांची काय करायची आहेत? वजाबाकी करायची आहेत. म्हणजे 14 मायनस 10. बरोबर, आता यांची क्रिया करून घेऊ. 50 14 मायनस 10 जर केले आपण तर 4 येतात आणि
यांची क्रिया न करता आपण काय करणार आहे, आता हे मीटर पर सेकंद झालं, पण आपल्या किलोमीटर प्रति तासामध्ये पाहिजे उत्तर, म्हणून आपण डायरेक्ट 18/5 याला काय करणार आहे, गुणणार आहेत. बघा 5 एक 5, 5 एक 5, पुन्हा बे दुने 4, बे पंच 10, बे एक बे, बे 9 18 आणि 5 9 45. 45 किलोमीटर प्रति तास त्या रेल्वेचा काय असणार इथं वेग असणार आहेत. बघा प्रश्न व्यवस्थित समजला असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रश्न समजतोय की नाही समजत आहे. तर चला तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न आहे टाईप क्रमांक 17 मधील प्रश्न क्रमांक 2. पुन्हा त्याच पद्धतीमध्ये प्रश्न आहेत. बघा आपल्याला इथं काय दिलेले आहेत, पुन्हा एक रेल्वे 100 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 7 सेकंदात ओलांडते व त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला 5 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेचा वेग किती? तर मग साधा आणि सिंपल, अंतर जे ते अंशामध्ये घेऊन टाकलं आणि छेदामध्ये जे तर दोन्ही वेळाची वजाबाकी करून घेतली, म्हणजे 7 - 5 बरोबर. घ्यायची क्रिया करून 100 छेदामध्ये 2, बे एक बे, बे पंच 10 म्हणजे 50 मीटर पर सेकंद तिचा वेग आहे, पण आपला किलोमीटर प्रति तास पाहिजे. याला किलोमीटर प्रति तास करण्यासाठी आपल्याला 18/5 गुणावं लागेल. 5 एक 5, 5 एक 5 आणि 18 आहे 180. 18 आहे 180 दिसतंय की तो ऑप्शनमध्ये नाही, तर ऑप्शनमध्ये देण्याचं राहून गेलेलं आहे. म्हणजे 180 किलोमीटर प्रति तास त्या गाडीचा काय असणार आहे, तर वेग असणार आहे. हे ते लक्षात ठेवायचं आहे. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा आपला आता टाईप क्रमांक 18. टाईप क्रमांक 18 मध्ये प्रश्न क्रमांक 1. एक रेल्वे 40 किमी प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते व 60 किमी प्रति तास वेगाने गेल्यास 20 मिनिटं अगोदर पोहोचते, तर रेल्वेचे कापलेले अंतर किती? बरोबर. या टाईपचा जर प्रश्न असेल तर याच्यासाठी एक सूत्र वापरायचं आहे. काय सूत्र आहेत बघा, वेगाचा लसावी गुणिला वेळ, पण वेळ कशात पाहिजे, तर तासात. वेळ कशात पाहिजे आपल्याला, तासामध्ये आहे पाहिजे. मग आपण जे आपल्याला दोन वेग दिलेले आहेत तिथं 40 किलोमीटर आणि 60 किलोमीटर, तर आपण त्यांचा लसावी काढून घेऊ. बघा 40 आणि 60 दोघांना भागधारणारी संख्या आहे 20. 20 दुने 40 आणि 20 त्रिक 60. आता 3 दुने 6 आणि 6 दुने 12 म्हणजे 120 काय आला, तर लसावी आला. तर मग 120 गुणिला मिनिटे, 20 मिनिटे वेळ आहेत म्हणून 20, आणि या 20चं तासात रूपांतर करायचं असेल तर छेदामध्ये आपल्याला 60 ठेवावं लागतील. बघा मग आता हा एक शून्य कॅन्सल. 6 एक 6, 6 दुने 12 आणि 20 दुने 40. मग 40 किलोमीटर त्या रेल्वेनं अंतर कापले असेल. किती? 40 किलोमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहेत. बघा शेवटचा प्रश्न आजच्या टाईप क्रमांक 18 मधला आणि आजच्या व्हिडिओमधलाही. तर बघा प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 2. एक रेल्वे 180 किमी प्रति तास वेगाने निर्धारित वेळेवर पोहोचते व 60 किमी प्रति तास वेगाने गेल्यास 30 मिनिटे अगोदर पोहोचते, तर रेल्वेने कापलेले अंतर किती? या पद्धतीचा हा प्रश्न आहे. बघा आता मग काय करायचं आहे, तिथं वेगाचा लसावी काढावा लागणार आपल्याला. 48 आणि 60. बघा 12 एक 12 चोक 48, 12 पंच 60, 4 पंच 20, 4 पंच 20 आणि 20 गुणिला 12 जर केलं तर उत्तर येते 240. म्हणजे लसावी झाला आपला 240 गुणिला 30, आणि या 30चं आपल्याला तासामध्ये रूपांतर करावं लागणार आहे म्हणून छेदामध्ये 60. बघा 30 एक 30, 30 दुने 60, बे एक बे, बे दुने 4 आणि हा शून्य जशाला तसा. म्हणजे 120 किमी ते अंतर त्या रेल्वेने कापलेलं असणार आहे. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि तुमच्याकडं काय जे नवीन प्रश्न असतील जे की तुम्हाला सोडवायला जमत नसतील ते सर्व प्रश्न आपल्याला व्हॉट्सअपला या नंबरवरती पाठवून द्या. धन्यवाद.